मागच्या 1 वर्षापासून जे मणिपूर राज्यामध्ये राष्ट्रपतींनी राजवट लावली होती, राष्ट्रपती राजवट लावली गेली होती, ती आता राष्ट्रपती राजवट नष्ट झालेली आहे आणि तिथं एक नवीन सरकार स्थापन केलेलं आहे. जे नवीन मुख्यमंत्री सुद्धा मणिपूरमध्ये स्थापन केलेले आहेत, बसवलेले आहेत आणि त्याविषयी आपण पूर्ण माहिती पाहूया. तर लक्षात घ्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट आता रद्द केलेली आहे, नष्ट केलेली आहे आणि दिनांक ही कधी केली तर 4 फेब्रुवारी 2026 ला केली. राष्ट्रपती राजवट त्यांनी लागू कधी केली होती तर गेल्या वर्षी 13 फेब्रुवारी 2025 ला मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावली होती. कलम 356 नुसार आपण राष्ट्रपती राजवट लावत असतो. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली होती 2025 ला 13 फेब्रुवारी आणि राष्ट्रपती राजवट कलम 356 नुसार लावली होती. मणिपूरमध्ये ही 11वी राष्ट्रपती राजवट होती आणि त्यानंतर आता मणिपूरमध्ये एक नवीन मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्रीसह एक नवीन सरकार स्थापन केलेलं आहे. ज्याविषयी पूर्ण माहिती पाहूया, ज्यावर 100% परीक्षेला प्रश्न विचारला जाणार की युमनमाम खेमचंद सिंह हे मणिपूरचे नवीन आता मुख्यमंत्री झालेले आहेत. शपथ त्यांनी घेतली 4 फेब्रुवारी 2026 ला. याच दिवशी राष्ट्रपती राजवट नष्ट झाली होती. हे मणिपूरचे 13वे मुख्यमंत्री आहेत. ते कोणत्या समुदायाचे आहेत तर मैतेई समुदायाचे आहेत. त्यांचं वय आहे 62 वर्ष आणि मैतेई आणि कुकी समाजामध्ये जो वाद संघर्ष सुरू होता मणिपूरमध्ये, त्यामुळेच मणिपूरमध्ये गेल्या वर्षी 1 वर्ष राष्ट्रपती राजवट लागली होती, ती आता हटलेली आहे. विशेष मार्शल आर्ट मध्ये त्यांनी ब्लॅक बेल्ट मिळवलेला आहे. युमननाम खेमचंद सिंह यांनी खेळाडू पार्श्वभूमी असलेले हे राजकारणी आहेत. राज्यपाल आहेत, कोण राज्यपाल आहेत मणिपूरचे अजय कुमार भल्ला यांनी त्यांना शपथ दिली. मुख्यमंत्र्यांना शपथ हे कोण देतात तर राज्यपाल देतात. ते मणिपूर विधानसभेचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. मुख्यमंत्री 2017-2022 सेंगजामी मतदारसंघातून 2 वेळा ते आमदार पण राहिलेले आहेत. ते अगोदर माजी मंत्री होते, शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री, त्यांनी बरेच पद भूषवलेले आहेत. मणिपूरचे 2 उपमुख्यमंत्री आहेत. नेमच्या किपगेन या मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. नेमच्या किपगेन आणि लेसाई दिखो. लक्षात घ्या, लेसाई दिखो जे नागा समुदायाचे हे सुद्धा उपमुख्यमंत्री बनलेले आहेत. म्हणजे 2 उपमुख्यमंत्री आहेत. नेमच्या किपगेन या मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. मग परीक्षेला आपल्याला असा प्रश्न 100% येऊ शकतो की युनमान खेमचंद सिंग हे कोणत्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या मणिपूर. समजलं का? मणिपूरची राजधानी काय हे कमेंट मध्ये तुम्ही सांगा आणि माहिती कशी वाटली ते पण सांगा. नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच करंट अफेअरची माहिती दररोजच्या दररोज अपडेट भेटत जाईल. तोपर्यंत धन्यवाद.